तर प्रार्थना भाव, प्रार्थना मुद्रा आणि आपण सुरू करूया सगळी एकत्र. सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. एक छोटीशी प्रार्थना अजून याच्याबरोबरच आठवली, त्याचं मिनिंग समजूया, ते पण करूया. असतो मा सतगमय. तर असतपासून ते सत्य कडे आम्हाला घेऊन जा. तमसो मा ज्योतिर्गमय. अंधारातून आम्हाला उजेडाकडे घेऊन जा. आणि जन्म मृत्यूचं जे चक्र आहे त्याच्यातनं आम्हाला मोक्षकडे घेऊन जा. तर अस्तोमाची पण एक प्रार्थना आपण करूया, कारण त्या आधारावरती आपलं सत्र असतं. एकत्र म्हणूया. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. आपण भगवद्गीता हे सगळ्यांना माहितीच आहे, पण तुम्ही फॉलो करतात का? सगळेजण फॉलो करतात? नाही नाही, म्हणजे त्याच्यावरती विश्वास आहे का? एवढं आहे. वाचलेली आहे त्याची ते जाऊ द्या, पण विश्वास असलेलेच लोक आहेत आमच्या याच्या ग्रुपमध्ये. मग एक श्लोक आपण बघूया. हे आत्ताच मला हे प्रार्थना म्हणताना आत्ता जे आलं ते. माझं याच्यात काहीच नाही आहे, मी जे काही बोलती आहे फक्त एफर्ट्स माझे आहेत, बाकी सगळं देवी शक्ती आहे. आणि तेच हे श्लोक सांगतात. 18व्या अध्यायामध्ये 13व्या नंबरचा श्लोक आहे, ज्याच्यात भगवान कृष्ण सांगतात की 5 गोष्टी कारणीभूत आहे आपल्या प्रत्येक क्रियेला. कोणते 5? ते 18व्या अध्यायाच्या 18वा अध्याय हा शेवटचा अध्याय गीतामधला 14व्या नंबरच्या श्लोकमध्ये कृष्ण भगवान सांगतात, अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. सो याचा अर्थ आपण थोडंसं समजून घेऊया, कारण ते महत्त्वाचं ठरणार आहे. अधिष्ठानं तथा कर्ता, कोणते 5 गोष्टी आहे जे कारणीभूत आहे आपल्या प्रत्येक क्रियेला, प्रत्येक ॲक्शनला. अधिष्ठानं तथा कर्ता म्हणजे ही आत्मा जिथे अधिष्ठित आहे, म्हणजे हे शरीर. तर शरीर पाहिजे, मग आत्मा पाहिजे. कर्ता कोण आहे? तर आत्मा आहे. मग अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक्विधं, कोण काम करतंय? आपले इंद्रिय करतायत ना काम. तर हे 3 तर कॉमन सगळ्यांमध्ये नॉर्मली असतातच, शरीर, आत्मा, इंद्रिय. ठीक आहे, हे 3 तर पाहिजे. कोणी कोमामध्ये असेल, इंद्रिय सक्षम नसेल तर नाही करू शकणार, हे सगळं आपल्याला माहिती आहे. 4थं 5वं कोणतं ते इम्पॉर्टंट आहे. 4थं 5वं विविधाश्च पृथक् चेष्टा, म्हणजे वेगळे वेगळे चेष्टा जे आहे, वेगळे वेगळे पुरुषार्थ जे आपण करतो ना, ते महत्त्वाचं आहे, जे तुम्ही सगळेजण करतच आहात. आणि समजा कोणी झोपलेला आहे, आळशी आहे, काही नाही होणार. पहिले 3 गोष्टी असेल पण क्रियाच नाही केली, पुरुषार्थ नाही केलं, तर काही नाही होणार. सगळ्यात महत्त्वाचं 5वं, दैवं चैवात्र पंचमम, म्हणजे दैवी शक्ती आहे ना, ही महत्त्वाची आहे. आता कोणी असतात की ज्यांना नाही याच्यावरती विश्वास. मी पण आधी असेच होत्या, 10 वर्ष आधी मला विश्वास अशी होते मी. अनुभव आल्यानंतर मग आपोआप लाईनच्या ह्या पलीकडे आपल्याला यावंच लागतं ना, मग विश्वास आपोआप येतच अनुभव आलं की. तर दैवी शक्ती हे खूप मेजर कॉम्पोनंट आहे आपल्या आयुष्यात, आपण जे कर्म करतो ते. तर थोडंसं आपण अनुभव घेऊया याचा, आणि मग आपण समजून घेऊया की का असं होतं आहे. चालेल ना तसा सिक्वेन्समध्ये? उलटी सिक्वेन्स आपण करूया, बिकॉज सगळेच ऑन्टरप्रिनर आहे, तर लवकर हे करू. तर दादा, तुमच्यावरती प्रयोग करायचं ठरलं ना? आपण प्रयोग म्हणजे तांत्रिक प्रयोग करत नाही आहात, तर घाबरू नका. फक्त आपलं नाव सांगता? माझं नाव विवेक. बरं. तर हे अनुभव घ्यायला तुम्ही ओपन आहात? सुरुवातीला आता फक्त उजवा हात असं ठेवा.
ताकद लावायची आहे आणि हात असाच राहू द्यायचा आहे. मी पण ताकद लावणार आणि मी खाली करणार. तुम्ही खाली नका होऊ देऊ, तुम्ही असंच हो. सिंपल प्रयोग आहे, स्पर्धा नाही आहे, प्रयोग आहे. रेडी विवेक दादा? जास्ती ताकद आहे तर मी 2 हात लावू का? रेडी? बऱ्याच मुश्किलीने 2 हात लावून मग ते खाली झालं. आता चप्पल काढून धरती मातेशी आपण त्याच्या सानिध्यात यायचं आहे. परत करूया तोच अनुभव. ते मी फक्त लांब ठेवते बिकॉज आपल्या ऑराच्या मध्ये ज्या गोष्टी येतात, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, त्याचा आपल्यावरती परिणाम पडतो. परत रेडी? थोडंसं फरक जाणवलं का त्याचं असं याचं? बरं. अजून एक आपण काम करूया. प्रशांत होते सिमेंटचं हे घ्या ना, ब्लॉक. किंवा ते पोतं घेऊन टाका ना प्लॅस्टिकचं. किंवा एक आम्ही नेहमी इथे प्रयोग करायचो तेव्हा तो एक सिमेंटचा आमचा ब्लॉक पण आहे आणि आपण तिथे जाऊया. वरती ठेवले ब्लॉक. आणू का? हां, किंवा आपण कुटीमध्येच जाऊ, तिथे बघूया. मग याच्यावरती उभे राहता. सेम प्रयोग परत रिपीट करूया. रेडी? ताकद लावली नाही का मग? ताकद लावली मी. परत एकदा ताकद लावा, फुल ताकद लावा. हां, लावा. रेडी? एका हाताने केलं बरं का मी आता. ताकद कमी झाली त्यांची आता. फरक बघा बरं ताकद का, लावली मी. हे आणि ते. तसंच आपण अजून एक फरक बघूया, सिमेंटवर उभं राहून काय होतं. हां, आपण प्लॅस्टिक बघितलं, शूज, पहिलं शूज बघितलं चप्पल असताना, दुसरं आपण धरती मातेशी संपर्क झालं की काय झालं, तिसरं आपण हे बघितलं. बरं, या 3च्या गोष्टी आधीच आपण ऐकून घेऊया त्यांना काय वाटलं, म्हणजे पुढे विसरायला नको. माझे पाय जमिनीवर जेव्हा होते हां, तेव्हा मला जास्त स्ट्रेंथ फील झाली. छान. धरती मातेशी संपर्क झालं की काय काय होतं बघा. हां, आणि बाकी नंतर थर्ड वेळेस काय झालं? आता चपलेपेक्षाही मला कमी वाटलं थोडं. येस. आता आपण सिमेंटचं आणि शेणाचं, शेणा मातीचं आणि ती जी कुटी आहे ना, ते बेसिकली यंत्र आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे 3च गोष्टी असतात, यंत्र, मंत्र, तंत्र. आपले शब्द जे आहेत सगळे ते मंत्र आहेत. आपल्या आजूबाजू व्यक्ती, वस्तू, परिस्थिती यांचा प्रभाव आपल्यावरती होत असतं. किंवा कोणी गेले आहेत का ते एस्ट्रॉलॉजरकडे गेल्यावरती ते यंत्र देतात, तेव्हा तुमच्याकडे सगळं चांगलं होईल. म्हणजे काय, ते यंत्र तुमच्यावरती, इट इज कास्टिंग अ स्पेल, म्हणजे त्याचा प्रभाव तो तुमच्यावरती टाकत आहे, सकारात्मक किंवा नकारात्मक, डिपेंड्स. चांगलं असेल तर सकारात्मक, म्हणजे ऊर्जा वाढते. आता आपण एक प्रयोग बघितलं, याच्यावरती फक्त उभं जरी राहिलं की प्रभाव नकारात्मक झालं याचं, है ना, ऊर्जा कमी झाली. तसाच एक प्रयोग आता आपण तिथे सिमेंट आणि कुट्यामध्ये बघूया. तर ते कुटी जे आहे ना, हे आम्ही त्याला तपोकुटी म्हणतो, तिथे फक्त आतमध्ये ध्यान करतो. कितीही स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, आत्ता कोणी आहे ज्याचं डोकं दुखतंय, स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, मन विचलित आहे, असं टेन्शन असेल तर मग आपण 5 मिनिटं तिथे बसून अनुभव घेऊया. चला, तर आपण बघूया तिथे ऊर्जा बघूया. परत तेच प्रयोग करतो. रेडी? रेडी? ताकद लावा जो. आता मातीवर उभे राहा. परत करायचं. मी एका हाताने करते. रेडी? मातीवर उभे राहा. आता कुटीमध्ये इथे या. जाणवतंय फरक? तीच गोष्ट आहे, जोक सोडून समजून घ्या आणि अनुभव तरी घ्या ऍटलीस्ट.
बरं 2-3 हे एक मशीन हे कसं ऑपरेट करतं, वेगळे वेगळे असे माझ्याकडे भरपूर यंत्र असतात. मी यंत्र एनर्जीमध्येच मी काम करते. तर दुसरी नॉर्मली आम्ही वापरतो काही ॲडव्हान्स, ती आज मला सापडतच नव्हती. सेम आहे. हे कसं चालतं, हे ऑराला स्कॅन करतं. तर यांची जी ऑरा आहे, जी काय असेल 2 इंच 4 इंच असं जे काय असतं, तर त्या ऑराच्या मध्ये जेव्हा हे जाणार, कॉपर आहे, हे जाणार तेव्हा ते ऑटोमॅटिकली रोटेट होणार. हे पिवोटेड आहे इथे. जसं आपण पाणी शोधतो बघा जमिनीच्या खालती, असं आपण चालत चालत गेलो आणि जिथे पाणी असेल ना तिथे ते असं आपोआप असं उघडून जातं. तर हे कसं काम करतं, जेव्हा ते ऑरामध्ये तो सेन्स करणार, त्यांची ऑरा जर का 100% असेल तर ते असं उघडणार, 50% असेल तर असं उघडणार, 40, 30, 20, 10. लेफ्टला गेलं माझ्या तर ते नकारात्मक नाही आहे, राईटला गेलं तर ते सकारात्मक हो आहे. माझा. तर दादा तुमची एनर्जी चेक करायची परवानगी आहे आम्हाला? हो, मग तुम्हाला त्यांनी सगळ्यांनी त्यांचं जाऊ द्या. त्यांच्या परवानगीशिवाय मी करू शकत नाही. हो. आमचे महापौर आहे सध्याचे. जॅकेट काढून घेऊ का? नाही हरकत नाही. मस्त. 70% जवळपास ऊर्जा आहे. आता लगेच आता इकडे हा, ते पण मग बरं, कोणाकडे फक्त प्रयोगासाठी आम्हाला हवं आहे. बाबा तंबाखूची पुडी आहे का ती ठेवलेली? केशवने नाही आणली का कंपनीतच कोणाकडे सिगरेट, तंबाखू किंवा दारू असं काही प्रयोगासाठी फक्त दाखवायला असं बॅगेत आहे. प्रयोगासाठी हवंय. आपल्या गाडीची डिक्की उघडू का? 0 आहे. मेटलमध्ये काम त्यामुळे करणार हात खाली जात होता. फरक बघा बरं का. म्हणजे काय होतंय बेसिकली की 7 चक्र असतात हे माहिती आहे सगळ्यांना. 7 चक्र आपल्या शरीरात मूलधारापासून ते सहस्त्रात 7 चक्र असतात असं आपल्याला माहिती आहे. ते इडा, पिंगला, सुषुम्नाचं इंटरसेक्शन आहे. ते मेजर पॉईंट्स आहेत 7 मेजर 7 चक्र आहे. पण ॲक्च्युली 114 चक्र असतात. आणि त्यातले जे छोटे छोटे चक्र आहेत ना, एक इथे पण आहे हाताच्या सेंटरला, फिंगर टिप्सला पण असतात, जे छोटेवाले असतात. तर आपल्या चक्राच्या संपर्कात ते सिगरेट आलं की आपल्या ऊर्जेवरती ते प्रभाव लगेच दाखवतं आपल्याला. आणि तसं 7 चक्रानंतर जो 8व्या नंबरचा चक्र आहे ना, तो इथे जे आपले बरगडी का रिप्स म्हणतो ना, रिप्सच्या खालती लेफ्ट साईडला स्प्लीन चक्र असतो. स्प्लीन चक्रमध्ये एनर्जीचं देवाणघेवाण होतं. तर हे तुम्ही इथे जरी ठेवला हात असा या साईडला इथे, बंडल ऑफ इथे अजून लवकर त्याचा प्रभाव त्याला पडतो. बंडल ऑफ हीज म्हणतात. मूठ बंद करणं असं करा. बंडल ऑफ. हीज अच्छा, का बरं असं? हीज नावाच्या सायंटिस्टांनी शोधलं ते. स्प्लीन चक्र का? हां, त्याच्या म्हणतात ना एनर्जी तिथून मिळते. अच्छा. तो श्लोक आता मला श्लोक नाही सांगताय की तुमचे सेंटर आणि नाभी याच्या सेंटरला असतो तो. इथे आहे. हां. तिथून तो म्हणजे श्लोक गीतेच्या एका श्लोकमध्ये आहे तो. अरे वा. काय सायंटिस्टचं नाव सांगितलं? HIS हीज, हर हीज म्हणतो ना आपण, ते HIS एच कॅपिटल. परवानगी आहे एनर्जी मोजूया? कशाचा इफेक्ट आहे तर नैसर्गिक आहे. टोबॅको तो नैसर्गिक आहे ना. नैसर्गिक आहे ना. आपल्या सापाचं पॉइझन पण चालू आहे व्हिडिओ. हां, ते दाबले तर पॉज होतं. नैसर्गिक आहे. त्याचा अर्थ हे नाही की आपल्यासाठी सुटेबल आहे. निसर्गात काही गोष्टी आपल्याला घातक आहेत. सापाचं पॉइझन नैसर्गिक म्हणून आपण घेणार का? नाही तसंच हे आहे.
म्हणतो आपण की तसं ते टोबॅको झाड आहे, झाडाचं हे आहे. झाडाची पण एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह नसते, हे माहिती आहे का तुम्हाला? नॉर्मली असं आपला विचार असतो. बरं आता हे काढून टाका, झाडाला हात लावा दादा. बाबा आता आपल्याकडे पिंपळाचं आहे, वडाचं आहे, तर डावा हात लावा. तुटायची हात वर करा झाडाचा जीव गुदमरायचा बरं का. त्याला. हा अलगच हात लावा, फक्त हात लावा, पान पकडा. हां किंचित पकडा. हां हां हा आमच्याच जीवाची. मी 2 हातांनी करते. आता माहिती आहे मला ते वाढलेली आहे एनर्जी, तो म्हणून आधीच 2 हात वापरलेलं बरं. रेडी? जाणवलं फरक? आता लगेच इकडे उभे राहा तर बघा लगेच. आता तुम्हाला हेच कसं मनात हारून जातं लगेच. आता आपण मनाने फार कमजोर आहेत ते. पानाला प्रशांतजी ना म्हणा बॅगेत ठेवा ना, काळ्या बॅगेत. पुढे सीटवरती अडचण येते जेवढी और माझा पॉझिटिव्ह येतो पण निगेटिव्ह आहे, विचारानेच त्यांचं हे झालं. त्यांनी विचारलं ना तुम्हाला काही टेन्शन आहे का? साधारण आता बरंच उघडलं आहे. 90% ऊर्जा आपोआप झाली, त्याच्या सानिध्यात आलं की त्यांना ते स्वतः पण जाणव झालं. आता थोडंसं समजून घेऊया का याच्याबद्दल? रेडी? थांबा ना, मला मातीवर उभे आहेत ना ते. एनर्जी गेली ना त्यांची. म्हणजे आता तासलं तरी एकदा पिऊन बघावी लागेल, एनर्जी बघायला. आपण आपल्याला ते पर्सनलाइज, तर हे मी माझ्यासाठी बनवलेलं एक सॉर्ट ऑफ यंत्र आहे. त्याच्यात पाणी ठेवलं की तो पाणी ॲक्च्युली सकारात्मक होतं. तर थोडंसं पाणीमध्ये मेमरी असते. आणि आपण पाणी थोडंसं तुमच्यावरती शिंपडलं तर चालेल? तसं काही विचारायचंच नाही. नाही, आपल्याला दोन्ही करता येईल. याला आधी नकारात्मक करू आणि मग सकारात्मक करू, असं करू तर चालेल का? काही चालेल. आता आम्ही स्वाहा केलं. फक्त मला घरी जाता आलं आम्हाला परमिशन दिली आम्ही आणि निरोप देऊ, काही अडचण नाही. गेले मला पुढे गेले. नाही आमच्याकडे आहे ते आमच्या ताब्यात आहे असं. ते गेले वय. नाही एवढं नाही आपण ती नाही. नकारात्मक ऊर्जा न फक्त 10 सेकंडसाठी ठेवणार. एवढे पुण्यवान नाही तुम्ही वैकुंठाला. 10 सेकंडसाठी नकारात्मक ऊर्जा ठेवणार. थँक्यू. खूप लोक घाबरतात. नकारात्मक ऊर्जा ठेवणे म्हणजे काय? अनुभव घ्या ना. काय आहे ते नकारात्मक? नाही मी पाणी तुमच्यावरती 2दा टाकणार. एकदा नकारात्मक चार्ज करणार, एकदा सकारात्मक करणार. चालेल? हो. थँक्यू. परत आपण हात असं करूया. तुम्ही हाताचं ऊर्जा परत घेऊया. रेडी? जमिनीवर आहेत ते तर. निगेटिव्ह. याच्याने मोजायचं. चालेल?
सकारात्मक टाकायचं. सकारात्मक टाकायचं. सकारात्मक करून द्या बरं का आमच्या माणसाला परत. अरे रविवारी आलं पाहिजे. मंगळवारपासून मला सकारात्मक डोक्यावर मारलं रेडी. आता जास्त जोर लावला त्यांनी. फरक जाणवतोय का? बरं आता खूप लोकांना असं पण वाटेल की मी कमी जास्ती ताकद लावते बरं का. हा? तर आपण तो पण एक बघूया. आम्हाला तसंच clear वाटतंय. करूया जरा. चेंज करून चालेल ना? सर बोलले मला त्यांच्यावर नाही करायचं. हां त्यांच्या बोटातच 90% झाली बरं का. पॉझिटिव्ह. आता माझ्यावरती शंका येऊ शकेल ना खूप लोकांना. तुम्हाला बघायचं होतं ना. हा अध्यक्ष राहू द्या शूज राहू द्या तुम्ही. पहिले शूज घालूनच करा. आता माझ्यावरती शंका असेल कोणाला. आम्हाला आहे मॅडम. नाही म्हणजे नाही जे आहे ते मोकळं ठीक सांगता. आहे. तुमची हो ना, ताकद कमी मोकळं आहे. त्यांचं बघा त्यांच्या बोटाची ताकद. तुमचं झालं. नाही त्यांनाच उभं करायचं ते दाबतील नाही हातून. तर यांच्यावरच करायचं दुसऱ्यांना करायचं. तुमचा हात दुखतोय का? अजून नाही. बरं, कोणीतरी अजून औषध घ्यायला या. कोणी तिने तुम्ही नाही, त्या सरांना सांगा. दादा, तुमचं नाव सांगा. पॉझिटिव्ह होती. दीक्षा भाऊ लावा, ताकद लावा. तुम्ही पण ताकद लावा. आता याच्यावर उभे राहा दादा. थांबा थांबा थांबा. ती महत्वाची. ती राहू दे. ती ठेवायची नाही आपल्याला इथंच उभं राहायचं. आता हात पुढं करा. कुठायची भीती त्यांना. नाही चालले ते संपूट टाकू. एकदम लो प्रेशर आहे म्हणजे 50% पेक्षा कमी. आता एक काम करा, तुम्ही बॉटल तुम्ही घ्या. पहिले तुम्ही हात पुढे करा, तुम्ही त्यांच्या हात दाबा. अरे थांबा नंतर. लॉजिकल नाही ते आपण आपल्या इकडे करू. त्यांनी शूज घातलेले. त्यांनी शूज घातले. परत ठीक आहे ना. तुमचं कॉन्स्टंट आहे ना. फर्स्ट करा खाली. तेवढं सेकंड जसं गेलं ना तसंच प्रेशर आहे. निगेटिव्हला बॉटल घेऊन केलं होतं. आता अजून एक करूया. झाडाला हात लावा दादा. डाव्या हाताने हात लावा. इथंच आहे. बरं म्हणजे मी काही करत नव्हते. प्लास्टिकवर आहे. दादा तुम्ही इथे बसा. नाही मी इथे पॉझिटिव्ह अर्थिंग घेतोय. जे येईल ते आपण देवाला समर्पण केलं आहे आणि ते ते जे काही बोलून घेणार ऐकायला मिळेल. E is equal to mc square. लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे, शिकत आलो आहे. E म्हणजे एनर्जी, आईन्स्टाईननी सांगितलं होतं. M म्हणजे मास, c स्क्वेअर स्पीड ऑफ द लाईट स्क्वेअर. म्हणजे काय? मास म्हणजे समजा हे आपलं बॉडी काय आहे? मास आहे. आपण एनर्जी समजून घेतोय तर ह्या मासला आपण स्पीड ऑफ द लाईटच्या गतीने, त्या स्पीडनी फेकलं तर इट विल गेट कन्वर्टेड इन टू एनर्जी. आणि निकोला टेस्ला, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट, त्यांनी सांगितलं होतं इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द सिक्रेट ऑफ द युनिवर्स थिंक इन द टर्म्स ऑफ एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी. दॅट इज ऑल दॅट इज देअर. आणि ते मी इथे डॉक्टर आहे कोणी? अर्धे डॉक्टर चालेल. क्लिनिकच्या नाही पण ठीक आहे. हेल्थ केअरमध्ये म्हणजे कोणतं? मायक्रोबायोलॉजी, मेडिकल मायक्रोबायोलॉजी. अच्छा, MBBS डॉक्टर नाही, नाही. फक्त मायक्रोबायोलॉजी घेऊन हेल्थ केअरमध्ये आहात. बरं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपले जे सेल्स आहेत, पेशी, करोडो पेशी आहेत, त्या पेशीमध्ये आपण जेव्हा मायक्रोस्कोपच्या अंडर बघणार तर त्याच्यात इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि न्यूट्रल असं बेसिकली. त्याला अजून आपण झूम केलं किंवा मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर त्याच्यात काय आहे? क्वार्क. क्वार्क म्हणजे काय? क्वार्क इज एनर्जी व्हायब्रेटिंग ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी.
दॅट इज ऑल दॅट इज देअर. आपल्याला वाटतं की हे सगळं स्टेबल आहे, स्टेबल नाही आहे. त्याच्या आतमध्ये ते जे कॉर्क आहे ते कॉर्क असं व्हायब्रेट करत आहे एका फ्रिक्वेन्सीला. आपण आजारी पडतो, कोणीही आजारी पडलं म्हणजे काय, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी त्याची बिघडते. म्हणजेच दुरुस्त करायचं असेल तर काय करायचं, ती फ्रिक्वेन्सी सेट करायची परत. सिम्पल एनर्जीचा फंडा आहे, म्हणजे दैनंदिन जीवनमध्ये आपल्याला ते पूर्ण अप्लाय करता येतं. जसं की फॉर एक्झाम्पल आता काही गोष्टी अप्लाय करता येत नाही असं वाटतं बरं का, ॲक्च्युली नसतं, पण आपल्याला जोसवर आतपर्यंत ते वाटत नाही तोचवर ते होतं. उदाहरणार्थ कॉन्क्रीटवर उभे राहिले, एनर्जी कमी झाली विवेकदादाची. मातीवर उभे राहिले, एनर्जी वाढली. माझा प्रश्न आहे की सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात कोण कोण राहतं? सगळेच राहतात म्हणतात. मी नाही राहत, पण सगळेच राहतात. आणि मग ते असं पण खूप लोक म्हणतात पर्यायच नाही, राहावंच लागतं वगैरे वगैरे. पहिल्यांदा असंच म्हणणार, 10 वर्ष आधी मी पण तसंच म्हणत होते. ऑटोमॅटिकली अनुभव आलं, माइंडचं कंडिशनिंग सेट होत गेलं. थोडंसं वेळ लागतो ते परत सेट व्हायला. जे काही अनुभव आले, माझं नाशिकमधलं जे ऑफिस आणि घर, मी फरशा पण ऑफिसमध्ये उकरून टाकल्या आहे, शेणाने सारवलेलं आहे. आणि शेणाने सारवायला कोणी मिळत नाही, आपल्याला साधावं लागतं. सगळे भिंती शेणाने सारवले आहे, सगळेचे सगळं फरशा उकरून मी शेणाने केलेलं आहे. का? कारण दॅट वॉज अ हॉलिस्टिक सेंटर. बाय द वे मी हॉलिस्टिक सेंटर नावाची आमची एक ते कंपनी आहे, ज्याच्या अंडर आम्ही माइंड बॉडी सोल बॅलन्स या प्रिन्सिपलवरती आम्ही काम करत असतो. तर ते हिलिंगसाठी होतं. 4 तथ्य आहेत, त्याच्यात 4 गोष्टी करतो. हिलिंग, हॉलिस्टिक एम्पॉवरमेंट, नॅचरल लिव्हिंग, स्पिरिच्युअल ग्रोथ. हॉलिस्टिक हिलिंग हवं आहे तर ज्याच्यात लोक येणार ते निगेटिव्ह असून कसं उपयोगाचं, म्हणून ते सगळं आधी पॉझिटिव्ह केलं. आता त्याची गंमत तुम्ही अनुभवायला मी तुम्हाला बोलवेन सुद्धा. एखादा सत्र आपण ठेवूया. वरती माझ्या भावांची ऑफिसेस आहेत, पण त्यांचं ऑफिस ना एकदम असं पॉश, AC, सॉफिस्टिकेटेड असं आहे. आणि माझं खालती आहे ना ऑफिस. माझ्या याच्यातनं जसं वर जेव्हा जातात आणि माझ्या याच्यात कोणी असं डोकवलं तर सगळं शेणाचं, मातीचं, आणि जे पडदे आहेत ते या पोत्याचे. आणि तिथे ना मी एक कूलर ठेवलं होतं. उन्हाळ्यामध्ये म्हटलं गरमी काही झाली तर, एकदा पण कधीच लावायची गरजच नाही पडली. उन्हाळ्यात सुद्धा. अच्छा, बिल्डिंग RCCची आहे. मला इथे तो कन्स्टंट होता नाशिकमध्ये की इथे सध्या तरी ते नाही करता. पण एका लेवलच्या पलीकडे आता जसं मी अंजनेरीमध्ये राहते मागच्या 6 महिन्यापासून. अंजनेरीमध्ये राहिल्यानंतर आता मी एका नेबरकडे राहते आहे, पण नंतर मला स्वतःचं एक नैसर्गिक जीवन आश्रम करायचं आहे. तिथे अशा प्रकारचे यंत्र असणार, कुटिया म्हणजे यंत्र राहणार, की फक्त आपण त्याच्यात झोपलं पण ना 50% ते 30% प्रतिशत आपला आयुष्याचा आपल्या घरामध्ये जातं. 30% तर झोपतोच आपण, 40 ते 50% तर जातं. बायकांचं जास्ती कदाचित जे हाऊसवाईफ असतात. ते यंत्र जर का निगेटिव्हली चार्ज करत असेल आपल्यावरती तर काय होणार आहे? बिकॉज एव्हरीथिंग इज एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी. दॅट इज व्हॉट इज सेटिंग एव्हरीथिंग. आपल्या आयुष्यात जे काही आपण विचार करतो, जे काही आपण कर्म करतो, ते सगळं त्याच्यावरती प्रभाव करतो. भगवद्गीतामध्ये 3ऱ्या अध्यायाचा 42 नंबरचा श्लोक आहे. आवाज येत आहे ना? भगवान कृष्ण सांगतात या अध्यायामध्ये, या श्लोकमध्ये 3.42 मध्ये, इंद्रियाणी पराण्याहून इंद्रियेण्य परं मनः मनसस्ते परा बुद्धी यो बुद्धे परतस्ते सह. म्हणजेच काय, सगळ्यात खालच्या स्तराला आहे हे शरीर. शरीरपेक्षा मोठं आहे इंद्रिय, इंद्रियपेक्षा मोठं आहे मन, मनपेक्षा मोठं बुद्धी, बुद्धीपेक्षा मोठी आत्मा. हे जे पंचकोश आपल्याला माहिती असेल याच 5 लेवलला आहे. फिजिकल लेवलला आहे अन्नमय कोश, इंद्रियाच्या लेवलला आहे प्राणमय कोश, मनाच्या लेवलला मनोमय कोश, बुद्धीच्या लेवलला विज्ञानमय कोश, आत्माच्या लेवलला आनंदमय कोश. थोडक्यात याचा मालिक हा, याचा मालिक हा, याचा हा, याचा हा. शरीर जर आजारी पडला, शरीर खालती आहे सगळ्यात बघा, त्याचं मालिक कोण? इंद्रिय. त्याचा मालिक कोण? मन. मनाचा मालिक कोण?
आता आपण आत्म्याला तर काही करू शकत नाही, त्याला काढून टाकूया. शरीर हा सगळ्यात खालच्या लेवलचा आहे, तो फक्त तो भोगणार जे काही वरच्या लेवलला होणार ते. शरीरमध्ये जर का तुम्हाला आजारपण काही आलं म्हणजे ते तुम्हाला इंडिकेशन देत आहे की वरच्या लेवलला कुठेतरी काहीतरी गडबड आहे बाबा. लुईस हे मी खूप छान पुस्तक लिहिलं, यू कॅन हील युअर लाईफ. लुई हे तुम्हाला कदाचित माहितीच असेल सगळ्यांना. तर यू कॅन हील युअर लाईफमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की तुमचं फिजिकल आजार कोणतं आहे, त्याच्याशी रिलेटेड काय मेंटल प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ कब्ज, कॉन्स्टिपेशन जर असेल कोणाला तर तो प्रॉब्लेम आहे फिजिकल लेवलचा, पण इट इज ॲक्च्युली अ मॅनिफेस्टेशन ऑफ अ मेंटल प्रॉब्लेम. अँड व्हॉट इज द मेंटल प्रॉब्लेम? मानसिक आजार आहे. मानसिक आजार तो तुम्हाला दाखवतो फिजिकल स्वरूपात. मानसिक आजार त्याचं हे आहे की तुम्ही काहीतरी कोणाशी तरी भांडण झालेलं जे आहे ते पेन, सफरिंग, ग्रजेस म्हणून ठेवलेलं आहे. यू आर नॉट एबल टू लेट गो ऑफ सम पेन ऑर सम फाईट ऑर सम ग्रजेस. कोणाशी भांडण झालं आहे ते तुम्ही सोडू नाही शकत आहे, आणि तुमचं शरीर पण ते नको ते मल आहे ते सोडू नाही शकत आहे, मग ते पण ते धरून ठेवतं. इतकं हे सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत, आणि हे ॲक्च्युली सगळं एनर्जीच्या रिलेशनमध्येच आहे. एक खूप सुंदर लव्ह अँड अबाव नावाची पुस्तक आहे, मॅरी म्हणून ऑथर. त्याच्यामध्ये असे व्हायब्रेशन्स दाखवलेले आहेत की आपले इमोशन्सना वेगळे वेगळे व्हायब्रेशन्स असतात. सो जेव्हा आपण सगळ्यात लोएस्ट व्हायब्रेशन शेम, गिल्ट, फिअर, अँगर, याचं सगळ्यात खालचा व्हायब्रेशन आहे 20, 30, 50 असं आहे. लव्ह न्यूट्रलचं व्हायब्रेशन 250 आहे. न्यूट्रलिटीच्या वरती 500पर्यंत थोडेसे पॉझिटिव्ह होत जातात. 500 इज द व्हायब्रेशन ऑफ लव्ह. लव्ह, प्रेम. प्रेम म्हणजे एका व्यक्तीशी असणं हे प्रेम नाही, आपल्याच फक्त परिवारशी असणं हे प्रेम नाही. प्रेम इज प्रत्येकाशी, झाडाशी, कुत्र्याशी, पानाशी. प्रेम स्वभावातच असणं म्हणजे ते प्रत्येकावरच निघेल ना. तो जसं आता एक आंबा आहे आणि एक लिंबू आहे. आंब्याला आपण कापलं, गोड आंबा असेल तर तो बाहेर काय निघणार? तो गोड रसच निघणार. भलेही कोणी त्याला रागून कापलं तरी तो गोडचा आंबट होणार का? नाही होणार, कारण त्याचा स्वभावच आहे ते गोड. तसं आपल्या आतमध्ये तो स्वभावच जर का प्रेम झालं ना तर आपल्या बाहेर तेच निघतं. दुसरं कसंही वागव, मग आपल्याला असं नाही म्हणता येत तो असं वागला म्हणून मी असं वागले नाही. आपल्या आतमध्ये जे आहे ना ते निघतं. आतमध्ये आपण काय साठवून ठेवलं आहे, दॅट इज वॉट वी शुड अंडरस्टँड, रिअलाइज अँड बी अवेअर ऑफ. तेच कळलं पाहिजे आपल्याला की आतमध्ये आपण काय ठेवलं. जसं आता इथे, अच्छा मला लक्षातच येत नाही इथे आता लेडीज असं नाही आहे, पण नॉर्मली लेडीजचं बघा असं होतं, आमच्या पिढीच्या लोकांना ना असं संस्कार झाले होते की बाई माणसांनी बोलायचं नाही, मोठ्यांचं ऐकायचं, मोठ्यांची सेवा करायची वगैरे, असं सगळं अपब्रिंगिंग झालेलं असतं, माइंड कंडिशनिंग झालेलं असतं. मग घरात काही झालं ना मनासारखं समजा नसलं त्या बाईच्या तर ती सहन करते बिचारी. सासू सासऱ्यांना, नवऱ्याला पण कधी कधी काही बोलत नाही, पण आतमध्ये तिला वाईट वाटलेलं असतं तर ती ते आतमध्येच ठेवते 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 जमते जमते. पण आहे ना लिमिट येते आणि व्होल्कॅनो इरप्शन होतं है ना. मग जेव्हा ती चिडते तेव्हा ते इतकं भयंकर असतं ना की मग आपलं काही खरं नाही तिच्यासमोर. अनुभवलं ना बऱ्याच लोकांनी. तुमचे चेहरे मला सांगतायत, तुमचे चेहरे आणि मला एक्सप्रेशन सांगतायत की हे तुम्ही अनुभवलंय. त्याचं मागचं कारण बघा की राग आहे ना हे साठवून ठेवायचं नसतं, ते यायलाच नको आहे असं होऊन जायचं असतं. आणि ते कसं होतं तेच आपण आपल्या आतमध्ये जे तुमचं जे 5वा पॉईंट होता स्वबोध, आपण स्वतः कोण आहोत. भगवद्गीतामध्ये 2ऱ्या अध्यायाचा 23 नंबरचा श्लोक, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनक्लेयदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजेच काय, नैनम छिंदन्ति शस्त्राणि, कोणतंच शस्त्र तुला छिद्र नाही करू शकत, कोणतंच अग्नी तुला जाळू शकत नाही, कोणतं पाणी वायू तुला ओढवू शकत नाही, ओढलं करू शकत नाही, कोरडं करू शकत नाही, काही नाही काही नाही. कसं काय? कारण की आपण शरीर नाही आहोत. स्वबोध आपल्याला जेव्हा होईल ना, आपण स्वतः कोण आहोत,
आपल्याला वाटतं आपण शरीर आहे, आपल्याला वाटतं की तो माझ्याशी असं बोलला, अरे बापरे माझं अपमान केलं, त्यांनी मला मारलं, असं केलं. तर ते शरीराला केलंय. आत्म्याला काय? आपल्याला जेव्हा तो बोध होईल ना, स्वबोध, की मी कोण आहे. रमण महर्षी बघा, रमण महर्षीचं तुम्ही ऐकलं आहेत का कोणी? त्यांचे काही प्रवचन पुस्तकं वाचले? त्यांचं वाचा, ऐका तुम्ही थोडंसं, एक तरी ऐका. त्यांच्याकडे सैकडो लोक यायचे, त्यांचे प्रश्न घेऊन, सोल्युशनसाठी प्रॉब्लेम्स घेऊन यायचे. प्रत्येकाचं उत्तर आलटून पालटून वेगवेगळ्या भाषेत त्याच्या प्रश्नाशी निगडीत अल्टिमेटली ते एकच गोष्ट सांगायचे, कोण हो ये जान लो. स्वबोध. तुला जर कळलं की तू कोण आहे तर तुला हे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली व्हॅनिश होऊन जाणार. तुला हे कळलं की तू शरीर नाही आहे, मन नाही, बुद्धी नाही आहे, तू आत्मा आहे, तर प्रॉब्लेम राहणारच नाही. आता प्रॉब्लेम काय असतात? स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, पैसा कमवायचा आहे, ते द्यायचं आहे, हे सगळं शारीरिक लेवलला झालं ना, मटेरियलिस्टिक लेवलला, भौतिक लेवलला. पण ॲक्च्युली आत्माला त्याच्याशी काही घेणं देणंच नसतं. आपल्याला जेव्हा जाणीव होतं की आपण या पृथ्वीवर का आलो आहोत, पैसे कमवायला आलो का? मग पैसे कमवण्यासाठी स्ट्रेस टेन्शन कशाला? बरं आपण बरं, आय थिंक दिस कॅन गो ऑन अँड ऑन. संपणार नाहीत आपले प्रश्न. आपण घेऊया, काही प्रश्न असेल तर आय थिंक दॅट विल बी बेटर. त्या हिशोबाने मग तसं मला आवडेल जरा. आता माझाच प्रश्न आहे, जसं तुम्ही आत्ता म्हटले की आपण आपलं आयुष्य ऑलमोस्ट सिमेंटच्या घरात जातं, म्हणजे माझं नाही, हा म्हणजे आपलं म्हणजे आमच्या बाबतीत सॉरी, जोकिंग. त्याला आत्ताच्या सिच्युएशनला अशी आहे की त्याला ऑप्शन नाही आहे, म्हणजे आत्ता इथे उभं आहे म्हणून ठीक आहे. नाही नाही नाही. असं वाटतं तुम्हाला, असं मला पण वाटायचं 10 वर्ष आधी. मी कित्येक वेळा आता बाय द वे माझं बॅकग्राऊंड, अच्छा माझं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. मी तसं माझं नाव मंजुश्री आहे. तसं नावात काही नसतं, पण जस्ट मला हो बोलायच्या ऐवजी तुम्ही मंजुश्री बोलू शकता. तशी मी आर्किटेक्ट आहे. यांनी तो सिमेंटचा आता टॉपिक काढला म्हणून मी त्यांना इंटरप्ट केलं, सॉरी. पण हे त्याच्याशीच रिलेटेड सांगते तुम्हाला. तुमचा प्रश्न कळला मला. मी 22 वर्ष कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, त्यातले 10 वर्ष मी मुख्याध्यापिका होते आयडिया कॉलेजला. आणि मी कॉलेज सोडलं आणि मी नर्मदा परिक्रमेला गेले पायी, एकटी, पैसे न घेता. सो वेडी आहे म्हणजे मी थोडक्यात. हे लक्षात आलं असेल की असं लोक वेडे म्हणतात, तर मी आधीच म्हणून टाकते बाबा, म्हणजे काय नंतर काही जस्टिफिकेशन गरज नाही म्हणून. पण मला तसं वाटत नाही, मी ते सांगायला सांगते. बरं, पण लोकांची वेळ यायची असते ते समजून घेण्यासाठी, एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी. मे बी माझी वेळ येऊन गेली, ते पण मला वाटतं उशिराच आली, पण ठीक आहे, तरी आली बाबा, की समजल्यात गोष्टी काय आहेत ते. तेव्हा पहिल्यांदा मला असा अनुभव झाला. तुम्ही आधीचे माझे फोटो बघितले ना, ओळखणार नाही मला. सगळं मेकअप, दागिने विगिने असं सगळं ते HOD मध्ये असं ते व्हावं लागायचं. आणि परिवारचे पण खूपच जास्त असा एकदम लक्झरियस आणि असं एक पुरं बॅकग्राऊंड वगैरे जो होता, तर लोकांना ते ओळखू पण येत नाही आता. नर्मदामध्ये मी गेल्यानंतर परिक्रमेमध्ये पहिल्यांदा मला कळलं की विदाऊट साबण आंघोळ होऊ शकते. तोपर्यंत माहीतच नव्हतं की विदाऊट साबणाची आंघोळ होते. आणि का कळलं? कारण की नर्मदा मैयामध्ये आंघोळ करायची असते. हे ॲक्च्युली माझं नर्मदाचंच हे आहे, पांढरे कपडे तिथे घालतात ना. सो विदाऊट साबण कसं करायचं? बिकॉज साबण केलं ना तर ते केमिकल आहे, ते केमिकल नर्मदा मैयामध्ये जायला नको, म्हणून साबण वापरायचं नसतं तिथे. बरं, तो पहिल्यांदा अनुभव आला. मग एवढे अनुभव आले, मग मी ते आता मी साबण वापरत नाही, टूथपेस्ट वापरत नाही, शॅम्पू वापरत नाही, लिपस्टिक, मेकअप काय वापरत नाही. माझं जे असतं ते यंत्र असतं, ऊर्जा देणाऱ्या वस्तू मी वापरते, किंवा मी जे घालते वगैरे ते मला ऊर्जा देतं. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी, हे मला कळलं आहे. दादांचा प्रश्न खूप बरोबर आहे. मलाही 10 वर्ष आधी असंच वाटत होतं की काही पर्याय नाही आहे आपल्याला, आपण सिमेंटचं घर सोडू शकत नाही. पण जेव्हा थॉट प्रोसेस अशी तुमची जे येणार ना की बरं जन्म घेतलाय तर का घेतलाय, हां म्हणजे आपण आता तोच मगाशी बोलत होतो मुद्दा की मरण्यासाठी जन्म घेतलाय का? तर बरं सांगा तुम्ही का घेतलाय जन्म असं तुम्हाला वाटतं?
चांगलं जीवन जगण्यासाठी असं म्हणता येईल. चांगलं म्हणजे काय आणि एन्जॉय म्हणजे काय हे याला आपण थोडंसं याची परिभाषा जसं आत्ता तुम्ही म्हटलं की आपल्या स्वभावात म्हणजे सगळ्याच गोष्टीवर असं तुम्ही म्हटलं की प्रेम झालं पाहिजे किंवा आपला स्वभाव तसा असला पाहिजे. ते आपण असं ह्युमॅनिटी आपण म्हणता येईल. आपण सिम्पथी आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक म्हणजे हे झाड पान पण तुटताना आपल्याला थोडंसं वाटलं पाहिजे की हे उगवायला किती वेळ लागतो. म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल आहे. आपण म्हणजे खड्डा करताना पण ते मातीला काहीतरी होत असेल असं जर जेव्हा आपण त्या कृती करू ना त्या गोष्टी मे बी ते आपल्याला आतून जाणवलं की नाही हे केलं हे चुकीचं होतं किंवा आपल्यामुळे याला त्रास होतो हे आपण सोडून दुसरं काहीतरी करावं असं काहीतरी असेल असं मला वाटतंय. म्हणून छान तुषार भाऊ ना हां छान गोष्ट आणि खूप नाजूक गोष्ट बोललात तुम्ही. धन्यवाद सांगितल्याबद्दल. या गोष्टी जाणवल्या का या गोष्टी आपल्याला है ना? म्हणजे आत्ता तो जो माणूस होता आता ते आहे त्यांना तो खायला घेऊन आला म्हणजे त्याचे ते आतून आलेलं आहे. त्याला कोणी म्हणजे त्यांनी काही त्यांना तर बोलता येत नाही. त्यांना ते आतून आलेलं आहे. त्यांनी ते प्रकट तशा पद्धतीने केलं की ठीक आहे त्यांना इथे काही मिळत नसेल किंवा नाही आहे. तो माणूस आत्ता गाडीवर आला म्हणजे होता त्यांनी त्याच्या डिक्कीतून काढले आणि त्यांना बिस्किट्स दिले. म्हणजे ते त्याला आतून आलेलं आहे. त्याला कोणी सांगितलं. तुमचा जो प्रश्न होता कॉन्क्रीटच्या याच्यात आता राहावंच लागतं वगैरे हां तर तो सेकंड पार्ट त्याचा आता सांगा मग मी पुढचं सांगते. मला असं म्हणायचं की आता सध्याचं आता आपलं ऑफिस आहे तिथं तुम्ही म्हटलं की सगळे पूर्ण म्हणजे बिल्डिंगच सिमेंटची असते किंवा आपण घरातही आपण करतो. आता शूज घालून आम्ही आलो गाडीतून बसलो गाडीत उतरलं घरात गेल्यावर म्हणजे हे करतो तर तेव्हा आपण अनवाणी पाहत असतो म्हणजे जेव्हा घरात असतो तेव्हा काही जण असतील चप्पल घरात वापरणं. आता याला आपण कसं हे करणार की आता ऑफिसमध्ये पण सॉक्स काढून जर केलं तरी ते सिमेंटच येतं म्हणजे फरचीच येते थोडक्यात. आता त्याला कसं आपण हे करणार. पर्याय नाही आम्हाला सेफ्टी शूज घालावं लागतं. क्वेश्चन विचारा ना मला प्रश्न काय आता म्हणजे कसं आपण इथून पुढे करावं. आता ठीक आहे आपण सकाळी अनवाणी पायाने चाललो 10 मिनटं पण आपल्याला 10 मिनटानंतर परत 11व्या मिनिटाला आपल्याला आपल्या पोझिशनवर येऊन शूज घालावाच लागतो असं आहे. म्हणजे आता त्याचं किती पर्सेंटेज आपण कसं केलं पाहिजे. हाऊ शुड वी त्याचं बॅलन्स इट. उत्तर जे आहे ना त्यांनी एका वाक्यात जर सांगितलं तर ते पचणार नाही. तर थोडंसं म्हणजे आता सगळ्यांचंच कल्चर असं आहे की सगळे ऑफिस आणि याच्यामध्ये आहे त्यांना राहावंच लागतं. आता मीच जर अनवाणी आलो तर आमच्या म्हणजे समोर एखाद्या कार्यक्रमात किंवा आमच्या स्टाफ समोर जर केलं तर ते थोडंसं वेगळं येईल की हे काय आहे बा असं नको. जेव्हा आपण म्हणतो ना की हे करावंच लागतं तो एक प्रॉब्लेम असतो. देर इज अ डिफरन्स बिटवीन आय हॅव टू डू अँड आय वॉन्ट टू डू. द मोमेंट दॅट यू स्टार्ट लिव्हिंग युअर लाईफ विथ द सेंटेन्स की आय वॉन्ट टू डू दिस अँड सो यू आर डुईंग इट your life will change. And the moment that you are doing things because you have to do it, that is an external pressure which you are having, external stress which is being created because you are doing the things you have to do. आणि तेच जर का वॉन्ट टू डू म्हणजे काय होतं बघा. वॉन्ट टू डू म्हणजे आतमधून येतं हृदयातनं येतं ते की जसं तुम्ही सांगितलं त्या कुत्र्याला बिस्किट त्यांनी आणलं कोणी सांगितलं म्हणून नाही. आपण मुलांना खूपदा हॅव टू करतो बघा हे करावंच लागेल हे असं करावंच लागेल तर ते वॉन्ट टू आहे ना त्याचं मरून जातं. सगळ्यात आधी आता तो असा दिवाळीला हॅपी दिवाळी करायला आला पहिल्याच दिवशी आम्ही लाईटिंग लावत होतो आणि असं बिबट्या उडी मारून कंपाऊंडवरून. सर आहे असं ठीक आहे प्रत्येकाचं आपलं आपलं असतं किंवा मी अनवाणी चालते कितीतरी 5-6 महिने. माझी चप्पल तुम्हाला दाखवते त्याला सोलिंग नाही आहे म्हणजे त्याच्याने अर्थिंग होतं आणि मी अनवाणी चालते. किती वेळा मी 2 व्हीलरवर गेले आणि पाय खालती ठेवले असं सगळे लोक असे बघतात पाय आधी चप्पल पायाकडे बघणार माझ्याकडे बघणार. ठीक आहे 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो तरी आम्ही प्रार्थना करतो जेवण करायच्या आधी. ते मनात नाही करत आम्ही जोरात करतो. लोक बघतात ठीक आहे हरकत नाही त्यांना त्यांचा प्रॉब्लेम. काही लोक मे बी इन्स्पायर होतात काही लोक मे बी हसतील त्यांची वेळ यायची असेल. दॅट शुड नॉट डिटोरेट मी. आणि ते कधी होणार जेव्हा मी काय करते आहे त्याच्यावरती जर माझा विश्वास जर असेल ना तर आय विल नॉट बॉदर व्हॉट पीपल से लोक क्या कहेंगे. मेन काय पाहिजे इथे आपण बघितलं शरीर इंद्रिय मन बुद्धी आत्मा. आत्म्याला जाऊ दिलं. सगळ्यात मोठं काय आहे बुद्धी. बुद्धीच्या लेवलला जेव्हा आपण ते ज्ञान अर्चित करतो ना ट्रू नॉलेज. आत्ता आपण प्रार्थना काय केली असतो मा सद्गमय. असत्यपासून ते सत्याकडे घेऊन जा आम्हाला देवा. असत्य काय आहे की मी शरीर आहे हे असत्य आहे
सत्य काय आहे की मी आत्मा आहे. जे रमण महर्षी सांगतात की यू आर अ सोल. या सगळ्या गोष्टींनी फरकच पडत नाही. आपलं आयुष्य खूप जास्ती सिंपल आहे आणि आपण खूप जास्ती कॉम्प्लिकेट करून टाकलं. आपणच केलंय ते. ते इतकं सोपं, इतकं सरळ आहे. परत आता व्हॉट इज, जसं दादानी सांगितलं, आयुष्य कशासाठी आहे? जगण्यासाठी आणि मजा करण्यासाठी. मजा म्हणजे काय? दारू पिण्यामध्ये मजा आहे का हो? ते हानीच होऊ शकते. म्हणजे जर एक दोन्ही अँगल आहे त्याला. कोणाचा थॉट क्षणिक मजा असं म्हणा. मनाने सांगायचं का बुद्धीने सांगायचं त्याच्यावर बरंच अवलंबून. खूप छान आणि एकदम तुम्ही तो कॅच केला पॉईंट. हे बघा, आपण बघितलंय शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, म्हणजे कोणीही व्यक्ती दारू प्यायला तर ते कोणत्या स्तराला त्याला एन्जॉयमेंट मिळतं? बॉडी रिलॅक्सेशन म्हणता येईल. इंद्रिय आणि शरीर. बॉडी रिलॅक्स होतं आणि इंद्रियाला ते तृप्ती मिळते. ठीक आहे. आता सगळे इथे मॅच्युअर आहेत तर आपल्याला या गोष्टीला पण, म्हणजे ते इंद्रियाशी रिलेटेड आहे तर ते पण आपल्याला टच करता येईल. फिजिकल रिलेशनशिप किंवा सो कॉल्ड सेक्स, किंवा आपण हे इंडल्ज करतो जे आपल्याला खायचं असतं ते, म्हणजे जे अल्कोहोल म्हणा किंवा काय एखादी गोष्ट आवडते, गुलाबजाम. काय आवडतं दादा? गुलाबजाम किंवा बुधा हलवाईची जिलेबी. हां, तिथे वरती मीटिंग असले की खालती येताना चला आता तिथेच आहे शंकराच्या आल्यावरनं उतरलं की बुधा हलवाची जिलेबी खाऊ. बरं का? कुठे ते तुम्हाला कुठे ते तुम्हाला आनंद देत आहे? सो कॉल्ड आनंद. ॲक्च्युली ते आनंद नाही, ते सुख आहे. पण हे मनाला पण बरं वाटतं ना. नाही, ते आपण येतोय त्याच्याकडे. वी विल रीच देअर. सो ते कोणत्या लेवलला तुम्हाला आनंद देतंय? आणि इंद्रिय, जीभ म्हणजे इंद्रिय ना. आपले 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. तर जे हे तर माहिती आहे ना तुम्हाला. तर हे इंद्रिय आपल्याला ते पोचवत आहे ना मनाला. आता आपल्याकडे पेन आहे का? एखादा सगळ्यांकडे पेन, भरपूर पेन आहेत. पेन मॅनेजमेंटवाले मिळाले. पेनवाले सूर्यवंशी, आशिष सूर्यवंशी. पेन त्यांच्याकडे भरपूर पेन असतात. ते विचारताना तुमच्या इथं पेन आहे का? हां, तसा पेन. तर आपण एक छोटंसं डायग्रामच्या मार्फत आपण समजून घेऊया. आणि टॉप व्ह्यू मध्ये हे जे 5 आपण जे दाखवले आहे हे आपले इंद्रिय आहेत. बेसिकली घोडे आहेत, 5 घोडे. तर मी 5 घोड्यांचं एक रिप्रेझेंटेशन काढलं आहे यांनी. हे 5 इंद्रिय. हे लगाम जे आहे घोड्यांना बांधलेलं आहे लगाममधनं, ते आहे मन. एक सारथी आहे ज्याच्या हातात ते लगाम आहे, ते आहे बुद्धी. आणि एक वरचा मालक बसलेला आहे. कोण आहे? आता मन बघा बरं का. आता दादानी एक तो खूप छान टॉपिक म्हटला मनचा. मन कोणाच्या मध्ये आहे? बुद्धी आणि इंद्रिय. इंद्रिय आणि बुद्धीच्या मध्ये त्याचं सँडविच झालंय. तो कुठे जाणार? समजा ते टग ऑफ वॉर आहे. इथून इंद्रिय खेचतंय, इथून बुद्धी खेचतंय आणि तो मन बिचारा मध्ये अटकलेला आहे. कुठे जाणार तो? जिथे सोपं जाणं पोचणं तिथे मन पटकन. जिथे ताकद जास्ती आहे तिथे तो जाणार. टग ऑफ वॉर मध्ये कोण जिंकणार? ज्याची ताकद जास्ती आहे तो जिंकणार. म्हणजे जर का इंद्रियाची ताकद जास्ती आहे आणि बुद्धी काही नाहीच आहे, एखादा आपण सो कॉल्ड वेडा माणूस म्हणतो ना की ज्याला बुद्धी नाहीच आहे, तो इंद्रियांच्या मागे जाईल, मन तिथेच जाणार. समजा ते 5 घोड्यांना दिसलं तिथे गवत आहे तिकडे किंवा काय घोडी आहे तिकडे,
आता ना ते कॉलेज रोडमध्ये ते छोट्या मुलांचं पट्टे मारणं एक तुम्हाला माहिती असेल का? नाही, माहिती नाही. पट्टे मारणं चालू असतं. एक मुलगी गेली तिच्या मागे तिथे जायचं, ती मुलगी परत पलटली तिच्या मागे तिथे जायचं, कोणी दुसरी सुंदर सोपॉल मुलगी त्यांना त्यांच्या इंद्रियांना असं हे करणारी झाली की तिथे जाणार. म्हणजेच हे 5 घोडे जे आहेत, हे 5 घोडे भटकत राहणार. घोडी दिसली काय आणि गवत दिसलं काय, तिथे ते भटकत राहणार जर का मन आणि बुद्धी स्ट्रॉंग नसेल तर. पण बुद्धी स्ट्रॉंग असेल तर काय होणार? सगळं कंट्रोल कंट्रोल बुद्धी मनाला लगामला पकडून ठेवणार आणि इंद्रियांना भटकू देणार नाही इकडे तिकडे. मग ते घोडे जे आहेत, इंद्रिय म्हणजे काय, इथे आपले घोडे, ते कुठे जाणार नाही, जाऊ शकणार नाही. जायचं असेल तरी जाऊ शकणार नाही. तर आपण मनाच्या स्तरावर राहायचं, इंद्रियाच्या स्तरावर राहायचं, अजून खायचं की मनापेक्षा वरती बुद्धीच्या लेवलला राहायचं. आता अजून वरती तर आपण नंतर बोलूया. स्वबोध जे आहे, स्वचा बोध म्हणजे आत्माच्या लेवलचा, ते अजून आपण येऊ तिथे परत अजून. पण स्टेप असतात ना, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा. तर आधी आपण ते बघूया. शरीरला तर म्हणजे सगळ्यात खालचं आहे म्हणून आपण सोडलं आहे. इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा म्हणजे ते हायरार्की अशी आहे, खालची इंद्रिय. सो एखाद्याला डायबिटीज जर का आहे आणि त्याची इंद्रिय म्हणतायत चल रे दुधाची जिलेबी खाऊया, तर ते खाणं त्याच्यासाठी योग्य आहे का? दुसरा एक माणूस आहे, त्याला ठीक आहे, काय ते हायपोग्लायसेमिया झालंय, बरोबर ना? तर शुगरची कमी झाली आहे, खाल्लं हरकत नाही. आता हे बेसिकली आपण जेव्हा एनर्जी सेन्स पण करू शकतो ना, जसं आता आपण एक छोटा डेमो बघितला, पण आता हाताने सुद्धा आपल्याला एनर्जी सेन्स करता येतात. अशा वेगवेगळ्या खूप गोष्टी असतात. कोणाकडे औषधं आहेत? आता कोणी औषधात मेडिकेशनवर आहे? एलोपॅथिक मेडिसिन्स आहे इथे? हरकत नाही. तर आपल्याला ऊर्जा बेसिकली बघता येईल. हां, अरे वा, दादा एकदम सगळं याच्यात. बरं, ही तुमची चालू आहे? हो, डायबिटीज. अच्छा, मग तुमचीच बघूया आपण ऊर्जा. दूध काढावे लागेल का? नाही, चालेल, काही हरकत नाही. या इथेच ना, उभी उभी. चालेल. उजवा हात. मी खाली करते, तुम्ही थांबवा. मला बरं नाही वाटत. रेडी? लावा, ताकद लावा. मी 2 बोटांनी करते. रेडी? ताकद लावा. अजून ताकद लावायची, तुम्ही थांबवायचंय मला. रेडी? अच्छा, आधी तुम्ही ताकदच लावत नव्हते का? त्या हातात पकडा, इथे ठेवायचं. हां, पकडून घ्या. ठीक आहे, परत करूया. रेडी? ताकद लावा. लावा लावा लावा, ताकद लावा. मी 2 बोटांनी करते. लावा, ताकद लावा. रेडी? रेजिस्टन्सच नव्हता. आता आहे औषध यांची, पण अजून कोणी आपण नुसतं प्रयोग करूया की काय प्रभाव पडतोय. करूया आपण प्रयोग. रेडी? 2 हात वापरतो. छान ताकद आहे. आता आपला सो कॉल्ड दुश्मन ॲक्च्युली असायला नको, पण जोसवर आपण त्या स्थितीवर पोचत नाही की नाही आहे, तोचवर काही नाही, त्याच्या हातात हे देऊन टाकलं तर झालं का? त्याला सिमेंटच्या घरात ठेवून दिलं, झालं का? त्याच्याहून जास्ती मोठी ट्रिक सांगते. त्याच्याहून मोठी ट्रिक सांगते. आपण जेव्हा प्रेम या भावनेने करतो ना, तेव्हा आपली ऊर्जा खूप वाढते. लव अँड अबाव, प्रेम ऊर्जाने केलं तर. रिवेंजची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फार खाली आहे, प्रेमची फ्रिक्वेन्सी 500 आहे. मग क्लायंटवर प्रेम केलं ना तर अजून ऊर्जा पैसे मागायला. चला आता परत ताकद
लावा. रेडी? परत लावा. मी एका हातानेच करते. रेडी? हो 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 लगेच फरक पडतोय. म्हणजे दादा मी काय कमी जास्त तर नाही 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 लावत एकदम ना? बरोबर आहे. आम्ही स्पेशलमध्ये आयुष्याचा प्रश्न आहे घरी कुठल्या जायचं ते फक्त लोकांना देतात म्हणजे औषध आणि एनर्जी कमी होती. Visit our website meholisticcenter.com.